सर, सर्वप्रथम मी आपला धन्यवाद व्यक्त करतो साहेब। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे अभिभाषण यावर मी आपलं मत व्यक्त करू इच्छितो। मी गडचिरोली जिल्ह्यातून आरमोरी विधानसभा क्षेत्र येथून निवडून आलेलो आहे। आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या ठिकाणी सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत। शेतकऱ्यांच्या समस्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील 5 वर्षापासून इलेक्ट्रिकसाठी डिमांड भरलेला आहे, तो डिमांड मागील 5 वर्षापासून त्यांना कनेक्शन देण्यात आलेलं नाही आणि आज मात्र ते इलेक्ट्रिक कनेक्शन न देता सोलरच्या संबंधाने त्यांना सांगितलं जात आहे। परंतु शेतकऱ्यांच्या समस्या अशा आहेत की शेतकऱ्यांनी जर ते सोलर कनेक्शन घेतलं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं सिंचन करता येणार नाही आणि म्हणून त्यांना मागील 5 वर्षापासून जे डिमांड भरलेलं आहे ते डिमांड नुसार त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन द्यावं अशी शेतकऱ्यांची एक धारणा आहे आणि म्हणून आपण त्यासाठी प्रयत्न करावं। आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आणि हत्तीचा एक उपद्रव आहे आणि त्यामुळे अनेक लोकांचा जीव त्या वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी शेतावर देखील जाऊ शकत नाही। आताच 15-20 दिवसाच्या अगोदर एक गर्भवती स्त्री शेतावर गेली असताना तिचा त्या ठिकाणी त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये ती मरण पावलेली आहे आणि अशा प्रकारे तेथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी देखील फार मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। यासाठी देखील आपण बंदोबस्त करावा। हत्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हत्ती आज म्हणजे शेतकऱ्यांची जे पिकं तयार झालेली आहेत त्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस हत्याने देखील केलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे शेतकऱ्यांची खूप कुचंबना होत आहे त्यासाठी आपण आपल्या लेवलवर शासकीय लेवलवर प्रयत्न करावा अशा ठिकाणी आपणास विनंती आहे। साहेब, आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात आहेत। खेड्यापाड्यातून इंटरमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा व्हावी, तसेच जे रिक्त पदं आहेत तसेच दवाखान्यामध्ये जे रिक्त पदं आहेत ते देखील आपण पूर्णपणे भरावं। अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये सोयी सुविधांचा अभाव आपल्याला दिसून येत आहे। आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये रस्त्यावरची दुरावस्था फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मागील 15-20 वर्षापासून रस्ते दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून तेथील लोकांना रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे फार अडचणीचा सामना करावा लागत आहे। जे बिमार लोक आहेत आरोग्याच्या संबंधाने दवाखान्यात जायचं काम पडलं तर रस्ते इतके खराब झालेले आहेत, त्यासाठी देखील आपल्याकडून प्रयत्न व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। घरकुलाच्या संबंधाने साहेब, प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या पूर्णपणे बांधकाम होऊनही काही लोकांना अजूनही हप्ते मिळाले नाही आहेत ते मिळण्यात यावं अशी विनंती करतो। शिक्षणाच्या संबंधाने आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये फक्त शिक्षणाचा म्हणजे शिक्षकांचा खूप अभाव आहे। अशा वेळी 7-7 वर्ग असून 2 आणि 3 शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि म्हणून शिक्षकांची भरती त्या ठिकाणी करण्यात यावी अशा पद्धतीची आग्रही विनंती आपणास करतो आहे आणि इथंच थांबतो। धन्यवाद साहेब। बाबासाहेब देशमुख जी। हात देतो साजिद पठान देतो। अध्यक्ष महोदय, सबसे पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूं कि आपने मुझे बोलने की संधि दी। मैं राज्यपाल जी के भाषण के ऊपर बोलकर आपसे बताना चाहता हूं कि राज्यपाल जी ने अपने भाषण के अंदर विकास की बात की और मौजूदा सरकार के सभी नेता और सभी लोग विकास की बात करते हैं, करनी भी चाहिए अगर वो विकास करते हैं तो, लेकिन विकास एक तरफ हो गया और दूसरी तरफ राज्यपाल ने कभी भी ये बात नहीं की कि विकास की बाजू में रखकर जो लाडली बहन को हमने पैसे तो दे दिए,
पैसे देके उसको तो खुश तो कर दिया, लेकिन उसकी सुरक्षा के लिए हमने कोई प्रावधान नहीं सोचा। आज भी कितनी बहनें अकेले में निकलने को डरती है, कानून सुव्यवस्था हमारी बराबर नहीं है। तो मैं अध्यक्ष महोदय आपसे कहूंगा कि ऐसा कुछ हो, जैसा मिसाल के तौर में आपको तो पिछले दिनों के अंदर धर्म के मुद्दों को लेके हम विकास की बात कर रहे हैं, विकसित महाराष्ट्र की बात कर रहे हैं, लेकिन विकसित महाराष्ट्र के अंदर आज भी हम धर्म के नाम पे लड़ रहे हैं। ये चीजें बंद होनी चाहिए। उसका सबसे अच्छा उदाहरण मैं आपको देता हूं अध्यक्ष महोदय, कि अगर कोई किसी के नाम पे फेसबुक के अंदर किसी धर्म गुरु के बारे में बोलता है तो पुलिस स्टेशन में उसकी कंप्लेंट ली जाती है, लेकिन 24 घंटे के अंदर उसकी जमानत हो जाती है। तो उसके लिए ऐसा सख्त कानून होना चाहिए अध्यक्ष महोदय, उसमें सख्त कानून होना चाहिए। बार बार विडंबना हो रही है, उससे माहौल बिगड़ रहा है। हम विकसित महाराष्ट्र की बात कर रहे हैं, लेकिन मेरा अध्यक्ष महोदय मानना है कि विकसित महाराष्ट्र तभी होगा जब हम सब मिलकर साथ में चलेंगे, हाथ में हाथ डाल के चलेंगे, तभी अपने महाराष्ट्र का और अपने देश का भला होगा और सबको साथ में लेके चलेंगे। तो मुझे उम्मीद है कि मैं जो बोलने जा रहा हूं, क्योंकि मैं बहुत 20 साल से इंतजार कर रहा था कि मैं हाउस में आके बात करूं, आज मुझे मौका मिला आपके माध्यम से, मेरी पार्टी के नेताओं के माध्यम से। तो मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं कि मेरी बात सिर्फ बात ही ना रह जाए, क्योंकि ऐसे बहुत से लोगों के अरमान है जो चाहते हैं कि उन लोग जातिवाद नहीं चाहते हैं, लेकिन जो बढ़ाना चाहते हैं उन लोगों के ऊपर कार्रवाई नहीं होती है अध्यक्ष महोदय। उन लोगों के ऊपर कड़ी से कड़े उनके ऊपर कलम बनाई जाए, कायदे बनाए जाए, ताकि दोबारा कोई हरकत ना करे। बार बार हमारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर उनकी शान में गुस्ताखी की जाती है। मॉब एक बाहर निकलता है, उसके लिए ज्यादा माहौल खराब होता है, लेकिन दूसरे दिन पता चलता है कि सुबह 12 बजे वो जमानत लेके बाहर आ गया, तो वो समाज के सामने फिर वो खड़े होकर बात करता है, तो उससे दो समाजों के बीच में तनाव पैदा होता है। तो वो जो एक शख्स जो नहीं चाहता कि दो समाज मिलकर रहना चाहिए, वो शख्स बड़ी आसानी से घूम रहा है। तो वो शख्स के ऊपर ऐसा कायदा होना चाहिए कि जब तक वो उसकी चार्जशीट सबमिट ना हो तब तक उसको जमानत ना मिले। मेरी अध्यक्ष महोदय आपसे यही विनंती है, और बस मैं आपने मुझे बोलने का मौका दिया, भले देर से सही, लेकिन आपने ख्याल दिया, इस बात का मैं आपका शुक्र अदा करता हूं। धन्यवाद। जय महाराष्ट्र। राजेश विटेकर जी। आणि त्यांनी 2 महिने प्रचार केला, पण त्यांना कुठेही त्याच्यावर हल्ला झाला नाही। पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्या महाराजावर हल्ला केला, आणि त्या महाराजावर हल्ला केल्यानंतर मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी, मी त्यांच्या विरोधात उभं टाकलेला असन तरी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या मार्फत विनंती करतो की SIT चौकशी लावली पाहिजे। ज्या हा हल्ला खऱ्या स्वरूपाचा होता, की एखाद्या वेळेस त्यांना तिथं इमोशनली करून मतदान घ्यायचं होतं, ह्या सुद्धा बाबी तपासल्या पाहिजे। मला वाटलं की माझ्या मतदारसंघात या घटना झाल्यात, पण जवळपास या महाराष्ट्रामध्ये अशा 6 घटना घडलेल्या आहेत। फक्त आपण तिथं जाती धर्माच्या नावावर मतदान मिळवायचं काम काही मंडळी करत असतात। SIT CID चौकशी लावून या मतदारसंघामध्ये त्या महाराजावर तिथं खरंच जर हल्ला झाला असेल, ते आरोपी अटक झाले पाहिजे, या सुद्धा माझी तिथं आग्रही भूमिका आहे। काल आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एका मुलावर तिथं लाठी हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू पावलेला आहे। आज आपण बघत असाल, मी त्याच्या कालच कुटुंबियाला भेट देऊन आलो। त्याचे आई वडील हे तिथं दगड फोडायचं काम त्याची आई करती, त्याचे वडील वारलेले होते। त्याच्या कुटुंबातला हा एक मुलगा जो लॉ करण्यासाठी परभणीला राहत होता, निलंगा तालुक्यातला हा मुलगा होता, त्याला न्याय देण्यासाठी त्याच्या कुटुंबातील एका माणसाला तिथं नोकरी लावली पाहिजे, ही माझी त्या बाबतीमध्ये आपल्याला आग्रहाची विनंती आहे। आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो। अजून 3 मिनिटं आहेत, 3 मिनिटात कन्क्लूड करायला लागेल। माननीय अध्यक्ष महोदय, प्रथमतः धन्यवाद। मला AB फॉर्म पण सगळ्यात शेवटी मिळाला होता आणि आज बोलायला पण शेवटीच मिळतंय। साहेब, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। खऱ्या अर्थानं 27, 29 आणि 34 या मुद्द्यानुसार सिंचन प्रकल्पाबाबत राज्यपालांनी मुद्दे मांडले। खेड तालुक्याच्या आमच्या भागामध्ये 3 धरणं आहेत, कलमुडी, बामासखेड आणि चासकमान। या 3ही धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं कलमुडी उपसा सिंचन योजना, आदरणीय दादांना संपूर्ण माहिती आहे की अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील चिजबाईवाडी, गाडकवाडी, पूर, वापगाव, गुळानी, जरेवाडी, वाकळवाडी, गोसाशी या गावांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ही गावं या योजनेमध्ये समाविष्ट करावीत, आणि त्यासाठी कळमुडी धरणाची उंची वाढवून
शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून सुधारित प्रमा त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो। खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या धरणांचा कॅचमेंट एरिया आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं मार्च एप्रिल मे मध्ये पाणी खाली आल्याच्या नंतर पश्चिम भागातील जी 60-70 गावं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा असेल, पाणी शिल्लक राहत नाही, त्यामुळं बुडीत बंधारे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हावेत अशी एक तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणी नमूद करतो। त्याचबरोबर भामा आसखेडचं पाणी भामा नदीला सोडलं जातं, त्यामध्ये शेलू, बोरदरा, कोरेगाव, पिंपरी, वाकी, शेलगाव, कोयाळी, सिद्धेगव्हाण, वडू, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी जर दुरुस्त केले तर त्या ठिकाणी पाण्याची गळती थांबून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल। वरील कामे सिंचन पुनर्स्थापन निधीतून होण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाला आदेश व्हावेत अशी विनंती या ठिकाणी करतो। आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी सार्वजनिक विभागामार्फत अनेक रस्ते या ठिकाणी होत आहेत, परंतु आमच्या खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी चाकण, आळंदी आणि खेड या 3 शहरांमधून जाणारे पुणा नाशिक रस्ता असेल, तळेगाव शिक्रापूर रस्ता असेल, त्याचबरोबर आंबेठाण रस्ता असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत आहे आणि त्या ट्रॅफिकच्या माध्यमातून उद्योग नगरी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं अनेक लोकांना या ठिकाणी वेळ वाया जातो, मनस्ताप होतो आणि अनेक उद्योगांना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होत असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिकचा मुद्दा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती या माध्यमातून मी आपणाला करतो। त्याचबरोबर या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जे कामं चालू आहेत ती खऱ्या अर्थानं चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत, हा माझा आरोप नाही, कन्क्लूड करा। परंतु त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मला अनुभव असल्यामुळे चुकीचे अंदाजपत्रक तयार करून शासनाची फसवणूक करून कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकारी यांचं संगनमत होत आहे असं दिसून येत आहे आणि त्याच माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी योजना कार्यान्वित होत नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो। त्याच्या पद्धतीनं आपण शासनाला आदेश करून त्याची माहिती घ्यावी। त्याचबरोबर या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये 3 नगर परिषद आहेत, 3 नगर परिषदामध्ये या ठिकाणी अजूनही कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये, नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, त्यामुळं शुद्ध पाणी पुरवठा नाहीये, ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी पूर्ण झालेलं नाहीये आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नव्यानं आता 3ही विभागाचे जे शिव आहेत त्या शिवनच्या माध्यमातून ज्या टेंडर प्रक्रिया झालेल्या आहेत त्या आपल्या PWDच्या नियमानुसार धरून चाललेल्या नाहीयेत, त्यानुसार त्या कराव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। शासनाला आपण आदेश द्यावेत आणि त्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये पर्यटनासाठी काम व्हावं। हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकामध्ये या ठिकाणी काम चालू आहे, परंतु भविष्यात त्याला चालना मिळावी आणि चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या विकास आराखडा आणि जतन व संवर्धनाचा निर्णय व्हावा, एवढे प्रश्न या ठिकाणी आपल्या याच्या माध्यमातून मांडतो। धन्यवाद। चला अल्पकालीन चर्चा 101 कोण सुरू करते? अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये या ठिकाणी राऊत साहेब 1 मिनिट, त्यांचं काहीतरी महत्वाचं आहे। महोदय, आज नीलकमल नावाची बोट मुंबईहून एलिफंटाकडे जात असताना 1 मिनिट साहेब, ते तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, 80 पॅसेंजर होते, पैकी 70 मिळालेत अशी माहिती आहे, तर जे मिळालेले नाहीत ते आता मिळतील याची शंका आहे। तर मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी त्या जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता, आणि ती नेव्हीची बोट येऊन या नीलकमल बोटीला आदळली आहे, त्याच्यामुळे ही सरळ चाललेल्या बोटवर व्हिडिओ उपलब्ध आहे की नेव्हीची कोस्टगार्डची किंवा नेव्हीची बोट पेट्रोलिंग करताना ती येऊन सरळ धडकली आहे,
त्याच्यामुळे जे मृत झालेत त्यांच्याकरता शासनाने जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता काहीतरी भरीव निधी द्यावा ही शासनाकडे विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे. आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाही आहे, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये एका महत्त्वाच्या प्रकरणी संपूर्ण सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातील परभणी या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि पुतळ्याच्या अगदी समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही संविधानाची प्रतिकृती ते शिल्प मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास आरोपी सोपान दत्तराव पवार नावाच्या एका इसमाने जागेवरून काढून त्याची मोडतोड केली व संविधानाचा अपमान या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व नागरिकांमध्ये आणि संविधान प्रेमी यांच्यात एक आक्रोश निर्माण झाला आणि परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्ष महोदय, पहिली बाब तर अशी की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संबंधाने किंवा कोणताही राष्ट्रपुरुष असो त्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाची असते. त्या ठिकाणी त्या पुतळ्याची सुरक्षा करणारा सुरक्षा रक्षक हा दिवंगत झाल्याने ती जागा भरली गेली नव्हती. त्या ठिकाणी लक्ष देण्याकरिता कोणी हजर नव्हते. बाजूला शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी मात्र सुरक्षा रक्षक तैनात होता. या संबंधी मला प्रशासनाला त्या ठिकाणी एक बाब विचारायची आहे की महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संदर्भात या प्रकारचा दुजाभाव का करण्यात आला. जेव्हा मी हा प्रश्न संबंधित जिल्हाधिकाऱ्याला त्या ठिकाणी जाऊन विचारला, त्यांनी मला सांगितलं की आमची चूक झाली. परंतु मला सांगा अध्यक्ष महोदय, जर राज्यात महापुरुषांचा पुतळा जर सुरक्षित नसेल तर आम्ही सुरक्षित त्या ठिकाणी कसं राहणार. अध्यक्ष महोदय, जर आपण एकंदरीत हे प्रकरण लक्षात जर घेतलं तर दिनांक 10 डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणी त्या ठिकाणी एक सकल हिंदू विराट मोर्चा त्या ठिकाणी समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेतील आरोपी त्या मोर्चात सहभागी होता. मोर्चा संपताच तो बाबासाहेबांच्या पुतळ्यांकडे चाल करून आला. त्याने फक्त ऑर्डर फॉलो केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी, पण त्याला आदेश देणारे मास्टर माइंड याला पोलिसांनी त्या ठिकाणी शोधलं नाही. आणि पोलीस त्या ठिकाणी काय म्हणालेत की तो माथेफिरू आहे, मंदबुद्धी आहे. अध्यक्ष महोदय, जेव्हा या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या झाली त्याही वेळेला अशाच प्रकारचे शब्द वापरण्यात आले होते आणि आता सुद्धा तशाच प्रकारचे शब्द वापरले गेलेत. त्या ठिकाणी जो मोर्चा निघाला, त्या मोर्चा काढणारे जे आयोजक होते त्या आयोजकांमधले जी भाषणं समारोपाच्या वेळेत त्या ठिकाणी झालीत, केवळ 300 मीटरचं अंतर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं तो समारोप झाला. तिथं 300 मीटरवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तो व्यक्ती तिथं चालून जातो. तो अचानक तिथं का गेला? तिथं भाषण जी झाली त्याचं रेकॉर्ड करण्यात आलं का? त्या संबंधी चौकशी करण्यात आली का? तर त्याचं काही कारण त्या ठिकाणी सांगितलं गेलं नाही. मंदबुद्धी आपण त्या ठिकाणी म्हणता, पण त्याची पार्श्वभूमी सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की ज्या प्रकारे या ठिकाणी राष्ट्रपुरुषांचा अपमान होतो आणि बाबासाहेबांना तर इतकं स्वस्थ करून टाकलं की जो तो येऊन त्यांच्याबद्दल काही ना काही बोलत असतं. आपण बघितलं असेल, काल पण असाच विषय निघाला आणि आज दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छेन की बाबासाहेब जर नसते तर काय झालं असतं. अध्यक्ष महोदय, प्रथम अंतिम भारतीयांचा ज्याने सदैव जयघोष केला, मला सांगा माझा भीम कोणी? फक्त दलितांचा केला. तुकोबाचा अभंग ज्याने पाक्षिकात मांडला होता, ओबीसीच्या हक्कासाठी जो सर्वांशी भांडला होता, आणि सावकारांनी जेव्हा इथल्या शेतकऱ्यांचे शोषण केले, आझाद मैदानावर त्याने आमरण उपोषण केले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो व्यवस्थित लढला रे, शेतकऱ्यांचा नेता म्हणून भीम कोणाला कळला रे. अस्पृश्यांना मंदिरातही प्रवेश नाकारला जेव्हा, वाघावाणी मर्दावाणी भीम ओंकारला तेव्हा, अस्पृश्य ज्याने जेव्हा माणसात आणले होते, खरे सांगतो व्यवस्थेचे धाबे दणाणले होते. म्हणून बाजू घेऊन अस्पृश्यांची सांगा काय चुकले रे. अरे होता भीम म्हणून मित्रा, भविष्य माझे टिकले रे, भविष्य आपलं टिकले रे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती लोकांना या ठिकाणी अत्यंत सद्भावना आहे आणि लोक शांततेनं त्या घटनेचा निषेध करायला निघालेत. अध्यक्ष महोदय, आणि जेव्हा निषेध करायला निघालेत, व्यापारी संघटनांनी समर्थन दिलेलं होतं. दुकानाचे शटर बंद होते, तरीही त्या ठिकाणी मोर्चामध्ये दगड फेकणारे, जे तोंडाला कापड बांधून, रुमाल बांधून, मंकी कॅप घालून त्या मोर्चामध्ये सामील नव्हते, परंतु त्यांनी दगडफेक केली. त्याबद्दल कोणी चौकशी त्या ठिकाणी केली नाही. अध्यक्ष महोदय, यानंतर बौद्ध वस्त्यांमध्ये कोमिंग ऑपरेशन झालं. कोमिंग ऑपरेशन करत असताना एक पद्धती आहे आपली की ज्या ठिकाणी जमाव पांगवायचा असेल, तो हिंसाचार होऊ नये याची काळजी घ्यायची असेल तर पूर्वतयारी करावी लागते. परंतु त्या ठिकाणी लाठीचार्ज होतो. तो योग्य आहे का अध्यक्ष महोदय? आणि घरातून पकडल्यावर जो मारहाण ज्या पद्धतीने या ठिकाणी केली जाते अध्यक्ष महोदय, ती अत्यंत चुकीची पद्धत या ठिकाणी वापरली गेली. अध्यक्ष महोदय, पोलिसांनी एकूण 9 एफआयआर नोंदवले. त्यात एकूण 52 जणांवर आणि इतर मध्ये 400 पेक्षा अधिक आंबेडकरी आणि संविधान प्रेमी नागरिकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी घराघरामध्ये घुसून, दारे तोडून बौद्ध वस्त्यातील बौद्ध महिलांना, लहान मुलांना पोलिसांनी बाहेर काढून बेदम मारहाण केली. आणि एवढंच नव्हे, त्या ठिकाणी ज्या गाड्यांवर निळे झेंडे लागले असतील, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो असेल, ज्या ठिकाणी एखाद्या असं चिन्ह असेल की ज्या चिन्हामुळे तो आंबेडकरी आहे, निळा रंग फासला असेल, घरात घुसून काढतात. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छेन की अशी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणं आपण जर बघितलेत तर आपल्याला सुद्धा अंगावर काटा या ठिकाणी येईल. अध्यक्ष महोदय, जी मारहाण झाली या ठिकाणी, ती मारहाण अशा पद्धतीची या ठिकाणी बघा. आपण म्हणाल तर त्याचे हे सीडी पण देता येईल, त्याचं हे करता येईल. या अशा पद्धतीनं मारहाण या ठिकाणी झाली. अध्यक्ष महोदय, एक मुलगा आमचा जो कायद्याचं शिक्षण घेत होता, 3ऱ्या LLBच्या याला होता, आणि तो जेव्हा त्या ठिकाणी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता, पोलिसांनी त्याला पकडलं, इतकं जबरन मारलं की त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी पोस्टमार्टमची रिपोर्ट आली. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की पोलिसांच्या मारहाणी म्हणून मृत्यू झाला. मनुष्यवधाचा गुन्हा त्या ठिकाणी आपण संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर करणार आहात काय?
ज्या अधिकाऱ्यांनी कोमिंगचं ऑपरेशन करायला लावलं त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करणार का? त्यांना आपण निलंबित केलं का? हे सगळे प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय निर्माण होतात. आणि हे सगळं करत असताना एक वत्सलाबाई मानवते म्हणून महिला, ती केवळ दुरून बघत होती काय चाललंय म्हणून. तिला 4 पोलीस आलेत आणि त्यांनी तिला पकडून इतकं मारलं की ती सुद्धा आज त्या ठिकाणी ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, उपचार होत आहे. तिच्या गुप्तांगावर सुद्धा मार मारला अध्यक्ष महोदय. निळे पांढरे त्या ठिकाणी तिच्यावर वर्ण त्या ठिकाणी दिसतात अध्यक्ष महोदय. आणि हे सगळं झालं ज्या शांतता समितीकरणाला जी व्यक्ती निघाली ते दलित पॅंथरचे नेते, ज्याला लोक नेते म्हटलं जात असे परभणीमध्ये, विजयराव वाकोळे, त्यांचं नाव सुद्धा इतर आरोपींच्या यादीमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलं अध्यक्ष महोदय. आणि जे शांतता करायला निघतात त्यांचं नाव तुम्ही त्या ठिकाणी घालता, हा कुठला प्रकार आहे अध्यक्ष महोदय? आणि जो माणूस त्यासाठी खपतो त्याला इतका धक्का पोचला की जो मुलगा त्या ठिकाणी वारला, आता या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी जो मुलगा त्या ठिकाणी वारला त्याला ज्या पद्धतीचं त्यांनी हे केलं त्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छेन की अशा पद्धतीची वागणूक दिली जाते का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, त्याची आई म्हणते की मोठ्याचं लेकरू असंच मारलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आणि हे सगळे प्रकार या ठिकाणी होत असताना आपण केव्हा बघ्याची भूमिका घ्यायची आणि त्याविषयी काही बोलू नये, हा भाग अत्यंत चुकीचा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, केवळ एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भीमनगर नावाच्या वस्तीमध्ये लोक त्या ठिकाणी पोलीस घुसलेत आणि त्या ठिकाणी सुद्धा घरातनं काढू लहान लेकरांना बाहेर काढून मारलं, केसेस त्यांच्यावर लावलेत. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी सुधाकर जाधव हा सुद्धा बसले, त्याच्या मुलाला सुद्धा त्याच पद्धतीचं मारण्यात आलं. आणि या सगळ्या प्रकरणी ही दडपशाही कोणी अधिकार दिले अध्यक्ष महोदय? त्यांना राज्य शासनाने अधिकार दिले होते का? अशा पद्धतीचं पोलीस त्या ठिकाणी का वागलेत अध्यक्ष महोदय? या संबंध बाबींची चौकशी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि सोमनाथ आणि इतरांना मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित करून याची न्यायालयीन चौकशी किंवा CID चौकशी किंवा SIT करून चौकशी झाली पाहिजे. असले प्रकार राज्यात होऊ नयेत, कारण संपूर्ण राज्यामध्ये वणवा पेटलेला आहे. मी आपल्याला या माध्यमातून ही सुद्धा विनंती करू इच्छेन की सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारनं 50 लाखाची मदत करावी, सूर्यवंशी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी. आणि हे सगळं करत असताना अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी ती आई, म्हातारी आई त्या ठिकाणी म्हणते की भगतसिंग जेव्हा होते तर भगतसिंगाच्या अंतिम क्षणी आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून आईला ते विचारतात की माँ, मैं तो देश के लिए शहादत देने जा रहा हूं, फिर तेरी आंखों में आंसू क्यों? तेव्हा भगतसिंगाच्या आईने उत्तर दिलं, बेटे मैं तेरी मौत पर रोऊंगी नहीं बल्कि खुशी से वारी वारी जाऊंगी. तू आजादी की दुल्हन लेके आ, मैं शगुन के लड्डू बांटवाऊंगी. जा बेटा जा, तू पहन ले स्वतंत्रता का चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. हा मुलगा लॉचा विद्यार्थी अशा पद्धतीने जर मारला जात असेल आणि सरकार नुसतं बघ्याची भूमिका घेत असेल अध्यक्ष महोदय, तर याला आपण काय म्हटलं पाहिजे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या संबंधानं आपण पूर्ण कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. आणि कारवाई करून हे सगळं करत असताना काही बाबी मी आपल्या समोर मांडू इच्छितो की पोलिसांच्या कोमिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची या ठिकाणी चौकशी न्यायालयीन CID SIT लावून केली पाहिजे. कलम 176 1A CRPC अन्वये संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि पोलीस निरीक्षक अशोक गोरबाण, मी आणखी सांगू इच्छितो की काल जेव्हा त्या ठिकाणी प्रेतयात्रा निघाली मुख्यमंत्री महोदय विजयरावांची, त्याला अटेंड करायला नांदेड बंद लोक गेले, रस्त्याच्या वेशीवर थांबवण्यात आलं, त्यांना त्यांच्या गाडीमध्ये बंद करण्यात आलं आणि निघून दिलं आणि पोलिसांनी त्यांना घेरून टाकलं. अशा पद्धतीचं काम पोलीस निरीक्षक कसा करू शकतो मुख्यमंत्री महोदय?
तर त्यांच्यावर तुम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा लावणार का? कलम 32 अन्वये 30 एकरचा गुन्हा लावणार का? आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या प्रकारची हत्या सोमनाथ सूर्यवंशीची झाली त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? त्या सर्व पोलीस स्टेशन 4 पोलीस स्टेशन आहेत अध्यक्ष महोदय परभणीमध्ये, 4ही पोलीस स्टेशन मधले CCTV जप्त केले पाहिजेत. जे त्या दिवशी गुन्हे झालेत ते गुन्हे सुद्धा इतरांवर लावण्यात आलेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपण काढले पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा तातडीने 354 आणि 307 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि वत्सलाबाई मानवते यांना सरकारने 10 लाख रुपयाची आर्थिक मदत करून त्यांचे पुनर्वसन करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेतले असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा एखाद्या न्यायाधीश यांच्या उपस्थित मेडिकल केलं पाहिजे. पोलिसांनी केलेल्या कोमिंग कारवाईत बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई, त्यांच्या गाड्याची जी मोडतोड झाली त्याची नुकसान भरपाई, त्यांचे प्रशासनानं पंचनामे करून त्याची दुरुस्ती सुद्धा भरपाई सुद्धा करून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या कोमिंग कारवाईत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. संविधान शिल्पाची विडंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अध्यक्ष महोदय. कारण संविधान हा देशाचा आहे, हा कुणा एका व्यक्तीचा नाही, एका समाजाचा नाही. आणि संविधान हे आमचं पवित्र सन्मान असा ग्रंथ आहे आणि त्याची जर एखादा व्यक्ती मोडतोड करत असेल तर तो देशद्रोही नक्की आहे अध्यक्ष महोदय. संविधान शिल्पाची विटंबना झालेल्या या त्याची कारणं जी आहेत, जी मोर्चा जो निघाला होता ज्यामुळं माती भडकली होती त्यातली भाषणांची रेकॉर्ड काढून कुणी जर संविधानावर विरोधात बोललं असेल किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललं असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून SIT लावून किंवा न्यायालयीन चौकशी करून ती कारवाई पूर्ण करून लोकांना न्याय मिळवून द्यावा. तेव्हाच या राज्यामध्ये आपण राष्ट्रपुरुषांचा सन्मान या ठिकाणी करू शकू आणि एक चांगलं शांततेचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जाईल अध्यक्ष महोदय. एवढंच या ठिकाणी बोलून न्यायाची अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. श्रीमती नमिता मुंदळा. अध्यक्ष महोदय, आज मी अल्पकालीन चर्चा 101 ह्याच्यावरती बोलायला आपल्या समोर उभी आहे. अध्यक्ष महोदय, परभणी शहरामध्ये जी संविधानाची विटंबना झाली ती निषेधार्ह आहे. यापूर्वी मी त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे. आपला या देश हा संविधानावर चालतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान आपल्याला दिलेले आहे. संविधानाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी ही आहे की अशा घटना भविष्यामध्ये रोखण्यात यावी आणि संविधानाचा सन्मान राखला जाईल याची काळजी आपल्याला घेण्यात यावी. संविधान हे आपल्या लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहे. आपल्याला मिळालेली मूलभूत अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य हे सर्व संविधानामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे म्हणजे आपल्या हक्कांचे आणि कर्तव्याचे रक्षण करणे हे आहे. परभणीतील घटनेसारखा घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कायदा करण्यात यावात ही मी आज इकडे आपल्याला विनंती करते. अशा घटनांमध्ये दोषी असणाऱ्यांना योग्य ती शिक्षा देऊन इतरांना देखील धडा मिळेल याची खात्री सरकारने घ्यावी ही मला इकडे बोलायचं होतं. अध्यक्ष महोदय, एक दुसरा विषय सुद्धा आजच्या ह्याच्यामध्ये आहे, ते आहे संतोष देशमुख ह्याचं जे हत्या प्रकरण झालं मसाजोगमध्ये जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे तो विषय सुद्धा आज चर्चेला 101 मध्ये आहे. अध्यक्ष महोदय, काल मी स्वतः या घटनेबद्दल माहिती सविस्तर सभागृहाला दिलेली आहे. मला इकडे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की बीडमध्ये जे अशा घटना होत आहेत ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही. अशी घटना, अशी परिस्थिती माझ्या मतदारसंघात आहे. अध्यक्ष महोदय, लोकांना असे वाटते की पोलीसचा कंट्रोल नाही आणि पोलिसांची धाक राहिली नाही.
म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर, हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही. सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस कोण कंट्रोल करत आहे, म्हणजे अशी ही लोकातल्या मनातली शंका आहे. अध्यक्ष महोदय, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा रिक्वेस्ट करते की लोकांच्या मनातली ही जी भीती आहे, ही शंका आहे, हे दूर करण्यासाठी काहीतरी आपल्याला इकडे कठोर प्रस्तावित करायची गरज आहे. आपल्याला इकडे सांगायचं आहे की सगळी माहिती मी जी घेतली बीड पोलीस कसून, ते तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी कोण आहे, काय आहे, ही सगळी माहिती तिकडे आहे. ही सगळी माहिती असून 10 दिवस झाले अजून त्यांना आरोपी सापडले गेले नाही. ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी आज माहिती घेतली की 7 पैकी फक्त 4 आरोपी सापडलेले आहेत. बीडच्या पोलीस डिपार्टमेंटची अर्जन्सी इथे दिसून येते. रिस्पेक्टेड मुख्यमंत्री सर, मी ऐकलं एका प्रेसमध्ये मेन्शन केलं की AI मार्फत सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोक तपास करू शकता. ह्या केससाठी आपण टॉप मोस्ट प्रायोरिटी घेऊन जे नवीन टेक्नॉलॉजी असतील काय असतील ती वापर करून आपण नक्कीच आपल्या या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय द्यावा. बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात शांत मतदारसंघ म्हणून माझ्या केज मतदारसंघची ओळख होती. मला खरंच इकडे खूप वाईट वाटतं की ह्या घटनेमुळे आता ही ओळख आजच्या बीड जिल्ह्याची पुसल्या गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, ही जी घटना झाली, प्लीज लेट इट बी द लास्ट अशी कुठली तरी घटना माझ्या मतदारसंघात झाली. ह्या जे 7 गुन्हेगारी आहेत सगळ्यांना तुम्ही कडक फाशीची सजा द्यावी, ही सुद्धा तुम्हाला आज इकडे विनंती करून थांबते. धन्यवाद. श्री राजकुमार बडोले. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये अल्पकालीन चर्चेमध्ये सहभागी घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, संपूर्ण देशामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये परभणी येथे विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झाली, माननीय अध्यक्ष महोदय, भारतीय संविधानाचा अपमान हा फक्त एका समाजाचा अपमान होऊ शकत नाही. संविधान हे या समस्त देशातील नागरिकांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचा, सामाजिक न्यायाचा हा जाहीरनामा आहे. सामाजिक समतेच्या या जाहीरनाम्याचे संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ज्या व्यक्तीने ही नासधूस केली असेल, भारतीय न्याय संहितेप्रमाणे हा एट्रॉसिटीचा फक्त गुन्हा होऊ शकते का, या संदर्भात या ठिकाणी थोडीशी विचारपूस झाली पाहिजे. आणि मला वाटतं हा देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी असू शकतो. पोलिसांनी या ठिकाणी एट्रॉसिटीचा गुन्हा लावला असेल किंवा तो मानसिक रुग्ण आहे का, या संदर्भातली पण मला वाटते तपासणी झाली पाहिजे. त्यामुळे या समाजामध्ये, जनमानसामध्ये जो उद्रेक उफाळलेला आहे आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजानं फक्त हा बंद पुकारला होता का, या बाबतीत थोडीशी चौकशी झाली पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्यात झालेली दगडफेक असेल, नासधूत असेल आणि त्या ठिकाणी रात्री आंबेडकरी नगरामध्ये जाऊन पोलिसांनी जे काय ऑपरेशन केलं त्यात महिलांना व तरुणांना केलेली जबरदस्त मारहाण असेल, याच मारहाणीत पोलीस स्टेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा झालेला मृत्यू, तो LLB च्या 2ऱ्या वर्गात होता, आई वडील दगडफोडीचं काम करत होतं. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो जनक प्रक्षोभ उफाळला, या सगळ्या शहरात होणारे मोर्चे व बंद यावर उपाययोजना अत्यंत तातडीनं करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि या संदर्भातली SIT चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे अत्यंत न्यायप्रिय आहेत आणि ते या बाबतीत करतीलच. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाला योग्य मदत झाली पाहिजे व याला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. प्रशासनामध्ये जो कोणी जबाबदार असेल या सगळ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी. तसेच विधानसभेमध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त किमान 1 दिवसाची तरी चर्चा संविधानावर करण्यात यावी. कारण संसदेमध्ये आदरणीय पंतप्रधान महोदयांनी 2 दिवसाची चर्चा संविधानावर ठेवलेली होती
आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विधानसभेमध्ये, कारण महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचं आणि पुरोगामी राज्य आहे असं संपूर्ण देशामध्ये ख्याती आहे आणि म्हणून याच्यावर एक दिवसाची चर्चा करण्यात यावी अशी मागणी मी या अल्पकालीन चर्चेत करतोय. धन्यवाद. श्री राहुल पाटील. माणुसकीला काळीमा फासणारी घटना परभणीमध्ये घडलेली आहे. 10 तारखेला ही घटना घडली. एका मनोरुग्णाने संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि त्या निमित्तानं त्याचा निषेध म्हणून आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद होत असताना अचानक 2 वाजता काही लोक त्यामध्ये समावेश झाले. काही मफलर तोंडाला गुंडाळलेले काही मुलं होते आणि त्यांनी अचानक दगडफेकही काही सुरू झाली आणि त्यामध्ये पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज सुरू केला आणि त्यानंतर कोंबी ऑपरेशन सुरू झालं आणि सोमनाथ सूर्यवंशी या तरुण जो की LLBचा 3rd इयरचा विद्यार्थी आहे याला पोलिसांनी अमानुष असं मारहाण त्याला केली आणि त्यामध्ये त्या युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे याचं पोस्टमॉर्टम व्हावं आणि 2 दिवसापूर्वी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये शॉक विथ मल्टिपल इंजुरीज म्हणजे पोलिसांच्या जबर मारहाणीमध्ये त्या युवकांचा मृत्यू झालेला आहे. खऱ्या अर्थाने कायद्यामध्ये कुठं असं आहे का की कोणाला एखाद्या व्यक्तीला धरून नेल्यानंतर त्याला अशा प्रकारचं मारहाण झाली पाहिजे. म्हणून सदोष मनुष्य हत्येचा गुन्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर दाखल झाला पाहिजे. 302 सारखे कलम यावर लागलं पाहिजे. जे दोषी पोलीस अधिकारी आहेत सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट सर. त्याच्यामुळे टर्मिनेट हे अधिकारी झाले पाहिजे. त्यांना नोकरीतून बडतर्फ शासनाने केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण समजू की त्याला कोणाला तरी न्याय द्यायचं काम आपण या निमित्तानं करतो. या सभागृहामध्ये मी एवढं सांगेल की ज्या दिवशी घटना घडली मग इंटेलिजन्सी काय करत होती, जे गोपनीय डिपार्टमेंट आहे ते पोलिसांचं ते काय करत होतं, 144 कलम का लागू केलं नाही, कर्फ्यू का त्यावेळेस लागू केला नाही. मग खऱ्या अर्थानं यामध्ये दोषी कोण आहे, या दोषींवर निश्चितपणे शिक्षा झाली पाहिजे. या दोषींना यासाठी शासन स्तरावर गेल्या 10 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये काय कारवाई झालेली आहे. एखाद्या माणसाला फक्त एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून चालणार नाही, तर कायद्याचा धाक, कायद्याचं राज्य हे महाराष्ट्र आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. म्हणून यामध्ये शासनाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगेल. खऱ्या अर्थानं प्रशासनाचं फेल्युअर म्हणावं लागेल हे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री महोदय जवळपास 4-5 हजार लोक होते आणि तिथं फक्त 20च लेडीज कॉन्स्टेबल होत्या. अशा वेळेस आपल्याला पोलीस भरती करता येईल का, नव्यानं काही चांगले कायदे करता येतील का, यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. या बंदच्या माध्यमातून सगळ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा या बंदला दिला होता. आज तुम्ही पाहता की व्यापाऱ्यांचं सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे. त्यांचे पंचनामे झालेले आहेत. आपण त्यांना भरघोस अशी मदत करावी आणि जो सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झालेला आहे या घटनेमध्ये, याच्या घरच्यांना आर्थिक मदत आपल्याला काही देता येईल का. आमची मागणी आहे 50 लाख आर्थिक मदत आणि घरच्या एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी या फ्लोअरवर आहे. सातत्यानं मराठवाड्यामध्ये घटना घडत आहेत. बीडमध्ये सुद्धा मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख या तरुण सरपंचाचा त्या निमित्तानं त्याला सुद्धा जबर मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ऑर्गनाइज क्राईम आणि ऑर्गनाइज करप्शनमुळे झाले का, एक संघटित गुन्हा याला म्हणावं लागेल किंवा संघटित भ्रष्टाचाराचं प्रकरण यामध्ये असल्यामुळं हे खंडणीचं प्रकरण आहे मुख्यमंत्री महोदय. म्हणजे हे व्हर्जिन नेक्स्ट टू करप्शन असं आपल्याला म्हणता येईल का. याला रोखण्यासाठी आपल्याला काय करायचंय का. मराठवाड्याचं कॅपिटल बीड झालंय का क्राईमच्या बाबतीमध्ये.
मराठवाड्यामध्ये काही परत उद्योग आणायचे नाहीत का? जे उद्योग मराठवाड्यामध्ये आलेले आहेत ते उद्योग जर आपल्याला टिकून ठेवायचे असेल तर निश्चित त्यांना कायद्याचं संरक्षण आपल्याला द्यावं लागेल. आज जशा प्रकारचा मागासलेला मराठवाडा म्हणला जातो त्या मराठवाड्याला जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चित एक चांगल्या प्रकारची लॉ अँड ऑर्डर, एक चांगल्या प्रकारचं कायद्याचं धाक सर्वसामान्य माणसावर असला पाहिजे. आता पोलिसांच्या बाबतीमध्ये जर परभणीमध्ये बोलायचं झालं तर ज्यांच्याकडं संरक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक जर असं करत असतील तर कसं होणार अध्यक्ष महाराज? म्हणून दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि दोन्ही या केसमध्ये उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे, रिटायर्ड जस्टिस तर्फेची चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं कोण पॉलिटिशियन असतील, कोण पोलीस अधिकारी असतील किंवा कोण व्यापारी असतील, या लोकांवर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे म्हणून आपण बोलू शकू. हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम शासनाचं आहे आणि निश्चित प्रकारे शासन यामध्ये गंभीर अशी दखल घेईल एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा शासनाने याचा विचार केला पाहिजे की जशा प्रकारचा ऑर्गनाइज क्राईम आज मराठवाड्यामध्ये येतोय, की संघटित गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, भ्रष्टाचारापेक्षा पुढे जाऊन आता जर अशा प्रकारच्या खंडणी वसूल होत असतील तर सर्वसामान्य माणसानं खऱ्या अर्थानं कोणाकडे पाहायचं हा मुद्दा खऱ्या अर्थानं आज निर्माण झालेला आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या दोन्ही घटनेमध्ये आपण उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत आपण चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी. आपण आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सस्पेन्शन आम्ही केलेलं आहे, पण सस्पेंड करून काही होणार नाही, उद्या परत ते रिइन्स्टेट होतील, म्हणून आपण त्यांना टर्मिनेट करावं. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. आज ज्या कायद्याबरोबर खेळण्याचा काही लोक प्रयत्न करतायत त्यांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याचं काम या सभागृहानं या निमित्तानं करावं, अशा प्रकारची मागणी करतो. परत एकदा आपल्याला विनंती करतो की दोन्ही घटनेमध्ये आपण गांभीर्यानं विचार करावा आणि आजच्या आज निर्णय घेतला पाहिजे. बीडच्या घटनेमध्ये सुद्धा जो स्वर्गीय देशमुख आहे, एक मुलगा होता, माझ्या चांगल्या परिचयाचा होता, 10 वर्षापासून तो काम करत होता. त्याला त्या परिसरामध्ये स्कॉर्पिओ काळ्या गाडीमध्ये नेऊन बेदम मारलं. त्यावेळेस पोलीस काय बघायची भूमिका घेत होती का? 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याला मारत मारत त्याच्या अक्षरशः डोळ्यामध्ये लायटर घालून त्याला मारण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारची मानवाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, ह्याची सुद्धा चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी करतो. थांबतो. सुरेश धस. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 101च्या चर्चेवरती भाग घेत असताना परभणीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी मयत झालेले आहेत त्यांच्यावरती जे जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, माझा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातलं एक जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून, हे क्षुल्लक कारण नाही अध्यक्ष महोदय, जी आहुदा कंपनी आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय 2 महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये. आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले. गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर 5च मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते, त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली. आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला
अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, दोनदा आमदार होणं सोपं आहे, तीनदा आमदार होणं सोपं आहे. आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत. आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले. यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती. अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे. हा भातसा आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि तिसरी टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला. मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला. आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, तिसऱ्यांदा तो सरपंच झाला. 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या. मस्सा जो गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो. आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणलं इंटरकॉम वाल्या काय नको इकडे. त्याला झोडायला सुरुवात केली, ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे. त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली. आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या. विषय लगेच संपला. लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले ए बाबा भांडणं करू नका, भांडणं. पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी. ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय. 9 तारखेला पोलीस गेले. हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे, बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले. हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला. माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत. शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय. दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ऍक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय. ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती आहे. तर कोणाचा फोन आला, विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले. हे आरोपींना घेऊन जाऊस तर ते तालुका अध्यक्ष तिथं आले. तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय. यांचा कोण आका आहे, ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय. त्या कंपनीची फिर्याद, आहुदा नावाची जी कंपनी आहे आवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी NC घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. 9 तारखेला मी SITची मागणी केली, ते पुढे बोलतो ना त्याच्यावरती. आकाच शोधतोय आम्ही, तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय. त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय, शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत अध्यक्ष महोदय. हे भोसले नावाचे जे तिथले PS आहेत, हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला जो मारहाण करायला होता, त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते,
संतोष देशमुख आलाय का म्हणले, तर तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला, रविवारी सुद्धा घरी बसला. परत ते महाजन नावाचे कोण तिथले PI आहेत त्यांच्याबरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते. सोडून तर लगेच दिले, त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही, लगेच सोडून दिलं. आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं, जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो PSI दोघ जण चहा पित होते. त्याचा जो भाऊ आहे धनराज, धाकटा भाऊ, त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं. तो पलीकडे चहा पित होता. त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं. ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ, त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली. मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारली आणि मिटलं म्हणले. पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू, तुम्ही या. तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे, आम्ही माझ्या भावाला सांगतो, तो माझ्यापेक्षा थोरलाय, त्याला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळीच संतोष देशमुख ह्याला गेले केजला, जेव्हा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले. चेक करा, त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा. म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं, मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं, कोणीही आलं नाही. पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं. आणि तो गाडीत त्याचा आत्ते भाऊन ते दोघ जण आले. त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे. पुढे एक काळी स्कॉर्पिओ, मागे एक काळी स्कॉर्पिओ. अध्यक्ष महोदय, हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे. 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय? त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली, बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली, हे सांगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे. नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून. अध्यक्ष महोदय, गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत. त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात, याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. हे फार भयानक आहे. 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती, असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं, गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं, सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल. 300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय. त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही. आओ जाओ, आएंगे जाएंगे. दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत. हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुस्ती कोणी दिली जाती? अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी येते. जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष. O2ला बोलवून घ्या. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे. आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली. जर हे अगोदरच, आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय. किंवा LCB काय करते बीडची, LCB कडे का पाठवले नाही? हे लोक LCB कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते. सोमवारी त्यांचा खून करायचं काय होतं अध्यक्ष महोदय? मी पूर्ण माहिती घेतली. यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं. आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी, इगो दुखावला गेला. म्हणून काय करायचं म्हणले, यांनी प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा. फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय.
कळमला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं आणि पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा, इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे. ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता, ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला, ते जागीच घाबरलं. आणि ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी, लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहीत नाही अध्यक्ष महोदय. सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं. तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार 40 मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घेणार. महाजन नावाचे जे पोलीस आहेत, मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही, कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले. विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्हीवरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय. 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी. माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या. आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको. परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको. आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं. मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय. ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून. 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो. इतका बेरहमीने मारला त्याला. किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय. व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय. मी कोणाचं नाव घेणार नाही. व्हिडिओ कॉल करून दाखवलाय. हे बघ याला कसं बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय. 6 माणसं जर 1 माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे? जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला, अहो मला वाचवा, मला वाचवा. कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय? ही जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय, एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो. कुणाची हिंमत होत नाही. एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ, तिचा चुलता, तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे. अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत. माझी विनंती आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांना, जे सहृदय, ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी. आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं मत. अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला, पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय. तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय CS सांगत होतो मी, जिल्ह्याचे CSने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 mm किंवा ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 125 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा, त्याला एखादी गोळी घालायची, कारण गोळ्या बिळ्या तर यांच्याकडे 100% असणार. अध्यक्ष महोदय 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात. माननीय मुख्यमंत्री महोदय
लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं. धाब्यावर बसते तर दारू पेतानी बार करतात वर, आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात, आमच्याजवळ पिस्तूल आहे. असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील, अध्यक्ष महोदय, कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल. परंतु 1200 ते 1300 लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून, मुंबईत तरी आहेत का नाही कोणाला ठोक, मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती. लायसनधारी पिस्तूल किती असतील आशिषजी? आणि आमचा जिल्हा नेमकं काय, गँग्स ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय 2 लिटर त्याच्या शरीरामध्ये. आणि अध्यक्ष महोदय 36वा कॉल विष्णू चाटेने केला, सांगितलं मी अजून 20 मिनिटात आणतो. 4 तास हे सगळं चाललं होतं आणि 4-3.5 तासांनी मेला तो. त्याला पाणी पाजलं नाही, त्याला मारत राहिले. दैठणा नावाच्या कळंब तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला. आणि तिकडून काय सांगितलं, हे पोलीस म्हणले दैठण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख, आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो. आशेने सगळं मस्साजो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले. अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूम मध्ये आणून टाकली. अध्यक्ष महोदय लोक चिडले. शुक्रवारी ज्यांनी कोणी फोन केलेला आहे अध्यक्ष महोदय, शुक्रवारी, आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना, माणसाचे विमे उतरवतात, त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय, खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून. मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं, तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी. तू कॉम्प्रोमाइज कर, तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो, तो रात्री मारून असं सोडून झाला, हे झालं ते झालं. त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब ते WWF मधली मारामारी बघितली, तसा त्याला झोपवला. 4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्या, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात, संवेदनशील महाराष्ट्र, आणि इतका राजकीय वरदहस्त. आज चर्चा लागली 4 जण अटकेत, एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन, आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढणं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखं, म्हणजे ज्याला सत्तूर म्हणतात, ते सत्तूर नावाचं हत्यार होतं. ह्याला खेचला, गाडीत घेतला. नंतर जे काय झालं ते सुरेश धसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय हे इथेच थांबतं का? माझ्याकडे यादी आहे अध्यक्ष महोदय. 3/7/2024 2 गटात फायरिंग झाली. इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो.
मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही घेतलं. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दससाहेब. आपण आपली जबाबदारी आहे. या 300 आयवा चालवतात कोण, कोणाच्या जीवावर चालतात? अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला, कसला मागितला, कळू द्या ना महाराष्ट्राला. काय पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना. अध्यक्ष महोदय, परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचं कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता. कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल? कोण आहे सांगा मला. आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्याचा जीवच जातो ना याच्यात. एसआयटी नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन, जा ते शेत खणा, तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील. कोणी पुरून ठेवली आहेत ते तुम्हाला माहित नाही दस साहेब? हे सगळं मागच्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही? दस साहेब, तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी तर आलोय आपण ते. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे झाला. मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. कदम आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला, त्याला घेऊन गेले. अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे साहेब. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय, काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतं. ह्या असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती. तर त्यांनी उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय? बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय? मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये, मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवेन, तुम्हाला पाठवेन, म्हणजे आपण त्यांना द्या. अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, तो या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी कोणती मर्डर झालेले मी नाही ऐकले. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3-3, 4-4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे.
हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही, हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही. गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता, सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना. काय झालं? काही नाही झालं. हे ओरडून ओरडून नमले, कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते, शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? कोण नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरत. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी, तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला, शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं, ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे? तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो? हा टिंब दुसरीकडे जातो कुठे? तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राची अशी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही वाटत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत.
आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्षीय हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने. असं आहे, आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही मुख्यमंत्री महोदय, वाईट वाटलं. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं, त्यापेक्षा अपेक्षा न केलेली बरं. ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारीकरणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं, दुसऱ्या कोणाचं का नाव येत नाही? मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो, तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी, म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील, एक कमीत कमी 42-43 नावं आली असतील गेल्या 3 वर्षातली. माझ्याकडे कमी आले असतील, तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने. आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही हे जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस, असं म्हणलं पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण, जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. तिथे बाप आपल्याला बनावं लागेल. ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची आहे. त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नये. आधार हरवलेल्या पोरांचा बाप आपल्याला व्हावं लागेल, त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नये. सरकार मायबाप असतं, मायबाप. त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही. कारण का माझ्या आधी सुरेश धस बोललाय, माझ्या आधी नमिताताई बोलल्या आहेत. मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असता, पण मी तिसरा माणूस बोलतोय. माझ्या आधी दोघं बोलले, ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले. तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या. धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं. मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे धस साहेब, पण तो माणूस होता. अरे महाराष्ट्रातली माणुसकी तर जिवंत ठेवूया. आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता. अशा पद्धतीनं खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल. मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, मागे आलेत. नावासकट सांगेन, नावासकट.
पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, ए मागे फिर रे, नावासकट सांगू शकतो, मला त्या प्रकरणात जायची नाही. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब, पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी. साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो, नाही चालणार. हे मी राजकारण बोलत नाहीये, उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये, काय होत नाही, टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही, उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंगल राज, अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र फडणवीस. आय लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला बाप काय उत्तर देतोय, त्या उत्तरावरती काम करा साहेब, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. साहेब हे परभणीमध्ये झालं साहेब, परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो, ते उचलतो, तोडतो, फोडतो, चला झालं. पण शांतपणे चालू असलेल्या बंदमध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात. मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो, म्हणजे एखादा दांडका तोडायला अंगावरती, शिंदे साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला, कमीत कमी 2-4 फटके तरी लागतात तुटायला. तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, देवेंद्र फडणवीस साहेब, एक फटका आणि दांडका तुटला. असे कमीत कमी 16 व्हिडिओ दाखवतो साहेब मी, 16 व्हिडिओ. बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं? बायकांनी कुठं काय केलं होतं? मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब, गरीबों की जान क्या जान नहीं होती सेठ. साहेब तो सूर्यवंशी पोरगा काय करत होता? दंगल करत होता, व्हिडिओ काढत होता फक्त. म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं, इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट. डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट. प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत. हे राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐकेनासे होतील. मी जेव्हा 26/11चा दंगा झाला, 26/11चं जे काय झालं, फायरिंग वगैरे जे झालं, आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही, तेव्हा साहेब मी बोललेलं, माझं रेकॉर्ड काढा, की पोलीस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी, लढण्यासाठी नाही आहेत, ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत. यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट. उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही, आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही. पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी. गोळ्या घालण्याचं काम हे मिलिटरीचं आहे. या 26 तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते तेव्हा मी एक समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो, या पोलिसांच्या मर्यादा आहेत त्या बाळगायला हव्यात. पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी. पोस्टमार्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब, पोस्टमार्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे. सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजुरीज अँड अ शॉक डेथ. प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब. मल्टिपल इंजुरीज झाल्या कशा? कुठे बाहेर मारला असेल, कसा बाहेर मारणार? मग मर्डर आहे, मग कोणी केला? इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असू आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसू तर जीवनालाच अर्थ नाही. लाईफ हॅज अ प्राइस, इट इज प्राइसलेस. त्यामुळे साहेब हे दोन्ही गुन्हे जे आहेत, दोन्ही प्रकरण आहेत, गंभीर आहेत. आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे, तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब. आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते, आंबेडकर सगळ्यांचेच मायबाप होते.
इथल्या न्यायव्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या, इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील आणि त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू, तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय? एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण. विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही? तर काय संबंध होता विजय वाकोडेचा? देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्येच हे घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तुमच्या या 2 कारवायातनं दिसणार आहे. आणि माझी खात्री आहे, मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो. एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जज शिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका, काही फायदा होणार नाही. आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा. परभणीची चौकशी आपण SIT मार्फत, DG मार्फत, ज्याच्या मार्फत करायची ती करावी, पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा. पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. एवढंच बोलतो. संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभो एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहात जिथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय, देतो. 10 डिसेंबरला आज अल्पकालीन चर्चा 101 याच्यावर मी बोलायला उभारलोय. अध्यक्ष महोदय, 10 डिसेंबरला परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. त्या तोडफोड करणाऱ्याला खरं तर तात्काळ अटक केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पुकारला. पूर्ण परभणी शहर त्याही दिवशी बंद होतं, दुसऱ्या दिवशी तर बंद होतं, त्यामुळे त्याही दिवशी बंद होतं. पण दुसऱ्या दिवशी साधारण 12:30 पर्यंत 1 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. नंतर समूह आला, समूहाचा मोर्चा चालू होता. आणि आता माननीय नितीन राऊत साहेबांनी जे बोलले की काही स्कार्फ घालून काही लोक काय आले, तोंडाला पट्टी बांधून त्यांनी उद्रेक केला. म्हणजे जनक्षोभ अचानक कसं काय वाढला? मोर्चा शांततेत चालला होता, मग अचानक हिंसक वळण कसं काय लागलं? याला कोण भडकावलं का? याचीही चौकशी अध्यक्ष महोदय या निमित्तानं व्हायला पाहिजे. आणि खरं म्हणजे संविधान हे कोणी समूहाचं नाहीये, हे देशाचं आहे. आज त्या संविधानामुळे आम्ही सुद्धा आमदार आज इथं आहोत. तर आमच्या काही गरिबाची लेकरं इथे यायची कशी? बाबासाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही या ठिकाणी आलो. नाहीतर राजाचे लेकरच राजे होऊन बसले असते. आमच्यासारख्या विस्थापितांना या ठिकाणी येता आलं नसतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, संविधान हे सगळ्यांचं आहे. आणि संविधानाचा अवमान कुठे होत असेल तर अध्यक्ष महोदय मी तर म्हणतो त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हा इतर कायद्यामध्ये न बसवता देशद्रोहाचाच गुन्हा या प्रकरणापासून सुरू करावा. म्हणजे इथून पुढे कोणी हिंमत करणार नाही अध्यक्ष महोदय अवमान करायचा. त्यामुळे ही मागणी या निमित्तानं आपल्याला करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आयजींना बोललो, शहाजी उमापांना, या विषयामध्ये हा जो तरुण सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं वय 35 आहे. या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितलं कशामुळे झाला तो. या सरळ सरळ पोलीस दोषी आहेत हे सरळ दिसतंय. अध्यक्ष महोदय, मी त्या कुटुंबाशी चर्चा केली. हा मुलगा माझ्या मतदारसंघातला आहे. रामलिंग मुदगड हे माझ्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे. आणि हा मुलगा वडील गेल्यानंतर आपल्या आईला भावंडासह पुण्याला घेऊन गेला. कंपनीत काम करत होता. दरम्यानच्या काळामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकरांच्या सहवासात तो आला. त्यांच्या विचारावर प्रेम करणारा हा कार्यकर्ता. तो लॉ शिकायला परभणीला आला आणि त्या ठिकाणी हे सगळं प्रकार घडला. अध्यक्ष महोदय, मी कुटुंब काय म्हणतंय, मी ह्याला घरातून उचललं रूम मधून.
आणि IG काय म्हणतायत तो कलेक्टर ऑफिसच्या मोटरमध्ये होता. मी म्हणतो अध्यक्ष त्याचे CCTV फुटेज आहेत का? हा खरोखर मुलगा ह्याच्यामध्ये होता का? आता आव्हाड साहेब म्हणले की तो फोटो काढत होता. म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये सहभाग आहे का? जरी असला तरी माराचा अधिकार कोण दिला पोलिसांना? त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयामध्ये अतिशय कडक शासन या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यावर व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाहीत याची ही व्यवस्था आपण या निमित्तानं अध्यक्ष महोदय केली पाहिजे. अध्यक्ष महोदय बीडची घटना तर अतिशय भयावह आहे. सुरेश धसांचं भाषण आम्ही ऐकलं, अक्षरशः म्हणजे रडायला यायला लागलं. आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात होत असेल अध्यक्ष महोदय तर हे अतिशय खेदजनक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही कधी वाचलं सुद्धा नाही अशा प्रकारचा हा मर्डर आहे. म्हणजे आम्ही वाचलं होतं इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांचा घात कशा प्रकारे केला होता, डोळे जाळले होते की डोळ्याला सळ्या खुपसल्या होत्या असं असं त्यावेळेस ऐकलं होतं. आता ते दसांचं भाषण ऐकताना वाटलं किंवा कदाचित तसं झालं असं. इतकी क्रूरता माणूस येतो कुठून अध्यक्ष महोदय? त्यामुळे आरोपी अटक झाले, आज 4था आरोपी अटक झालाय. संपूर्ण आरोपी अटक व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला घेतला पाहिजे. आणि उज्ज्वल निकम सारखे वकील याला दिले पाहिजे, चांगले वकील, मोठे मोठे वकील दिले पाहिजे अध्यक्ष महोदय. कोणी सुटता कामा नाही असा धडा दिला पाहिजे या विषयाला की यापुढे महाराष्ट्रामध्ये असं कोणी हिंमत करणार नाही करायची. अध्यक्ष महोदय हे अतिशय चिंताजनक विषय आहे. खरं म्हणजे हे घडतं कशामुळं? हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही सकाळी कैलासचंही भाषण ऐकलं आमचं सन्मानित सदस्यांचं. धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये पवन चक्काचं जे चाललेलं आहे यामधून ही गुंडागर्दी वाढली आहे, यामधून ही झुंडशाही वाढली अध्यक्ष महोदय. एका ग्रुपला धरायचं कंपन्यांनी, दुसऱ्या ग्रुपला सोडायचा, प्रोटेक्शन मनी द्यायचा, यातून सगळं चाललेलं अध्यक्ष महोदय. याची पाळंमुळं खंदून काढली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या निमित्तानं अशा गुंडागर्दींना खरं म्हणजे मोक्का वगैरे लागतो का मला माहित नाही, सध्या कायदा आहे का नाही ते मोक्का, तर कडकातला कडक शासन अध्यक्ष महोदय याने तर व्हायला पाहिजे. आम्ही खूप व्यथित आहात अध्यक्ष महोदय. नमिताताईचं आणि सुरेश दसांचं आणि आव्हाडांचं भाषण ऐकल्यानंतर सभागृह आज व्यथित अध्यक्ष महोदय, दुःखात बुडाले सगळं सभागृह अध्यक्ष महोदय. त्यामुळे बोलायचं सुचत नाही अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला की या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील, कोणी कितीही मोठे असतील, त्यांना अध्यक्ष महोदय जागा दाखवून द्यायची वेळ आली अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा हा मर्डर आहे. म्हणजे एखादा इतकी क्रूरता असू शकते माणसामध्ये हेच पटत नाही अध्यक्ष महोदय. माणसं अशा असू शकतात का अध्यक्ष महोदय? या विषयामध्ये आम्ही सगळेच सदस्य गंभीर आहोत आणि सगळ्यांची मागणी, आम्ही बोलतो आमची नाही आहे, सगळ्यांची मागणी आहे यामुळे सभागृहामधून या विषयाची संपूर्ण पाळंमुळं खोदून काढली पाहिजे आणि दोषींना ती जागा दाखवून दिली पाहिजे, दोषींना मध्ये घातलं पाहिजे. पण या निमित्तानं राजकारणही व्हायला नाही पाहिजे अध्यक्ष महोदय. हा विषय जातीचा नाही किंवा राजकारणाचा नाही, सामाजिक विषय आहे अध्यक्ष महोदय. एक आईनं आपला मुलगा हरवलाय, एका पत्नीनं आपला पती हरवलाय, 2 लेकरांनी आपला बाप हरवलाय अध्यक्ष महोदय. बाप नसलेल्या लेकरांची काय हाल होतात ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला या विषयामध्ये जे काही आमच्या धसाब्याने मागणी केली आहे त्या मागणीला आम्ही पूर्ण समर्थन करतोय अध्यक्ष महोदय. धन्यवाद. नाना भाऊ 1 मिनिट. 7:53 झाली आहेत. आपण सभागृह 8 वाजेस्तोपर्यंत चालवू. नाना भाऊ आपण ऑनलाईन राहा आणि ही चर्चा आपण उद्या स्पेशल सिटिंग घेऊ. आपण स्पेशल सिटिंग मध्ये आपण चर्चा पूर्ण करू आणि उत्तर त्यानंतर उद्याच्या दिवसात शासनाकडनं घेऊ. करू पण स्पेशल सिटिंग नको. अध्यक्ष महाराज या ठिकाणी बीड आणि परभणीच्या झालेल्या दोन्ही घटनेच्या बाबत गंभीर चर्चा या ठिकाणी चाललेल्या आणि डोकं सुन्न होत आहे. अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष आपण सगळेजण काम करतो, पण या घटनेचं सत्ता आणि विपक्षच्या वतीनं सुद्धा अध्यक्ष महाराज एकमत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन दोन्ही भागातले सभागृहातले सदस्य परभणी आणि बीडच्या घटनेचं
या ठिकाणी वारंवार मुद्दा उपस्थित करतात आहे. सुरेश धस साहेब असतील किंवा आमचे जितेंद्र आव्हाड असतील, यांनी ज्या पद्धतीचं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या बाबतची भूमिका या ठिकाणी मांडली. अध्यक्ष महाराज, खरं तर संतोष देशमुख 2020 पासून त्याला असलेल्या धोक्याच्या बद्दलची जाणीव ते करून देत आणि जाणीव करून देत असताना सुद्धा पोलीस विभागाच्या वतीनं त्याच्यावर मुद्दामून दुर्लक्ष चाललेलं होतं. ज्या पद्धतीनं काही नावं या ठिकाणी आणली गेलीत, त्या गुंडांचा या ठिकाणी जो धाक आहे, भीती आहे, त्याचं गुंडाइझम आहे, जसं जंगल राज सारखं त्या ठिकाणची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या बद्दल पोलीस किती घाबरून त्या जंगल राजला आहेत याचं साक्षात उदाहरण आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना ऐकायला मिळालेलं आहे. आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितले की तुमच्या मंत्रिमंडळातच वर्दस्त या बीडच्या घटनेमध्ये आहे, अशा पद्धतीचे त्यांनी सूचक त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. मला माहित आहे की आमचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेब ते संवेदनशील आहेत. महाराष्ट्रातला गुंडाराज संपवण्यामध्ये ते निश्चितपणे आता नवीन सरकार आलं आणि सरकार आल्यानंतरच या 2 घटना या ठिकाणी घडल्यात आणि म्हणून याची सुरुवातच ही राजकीय आणि कोणाला न वाचवणारी असली पाहिजे. या घटनेचं सोक्षमक्ष लावून या महाराष्ट्रातल्या गुंडाइझमला संदेश देण्याचा संधी तुम्हाला या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे की गुंडाइझमचं जी जळ आहे, ही माफिया वृत्ती जी आहे, या माफिया वृत्तीला तुम्ही संपवणार. आपण ऐकलं असेल अध्यक्ष महाराज सुरेश धसनी सांगितलं की रेती माफिया 300 ट्रक, कुठली रॉयल्टी नाही, कुठली परवानगी नाही, कुठलाही तहसीलदार त्या ठिकाणी अडवा येत नाही, कुठला ठाणेदार अडवा येत नाही आणि ज्या पद्धतीनं ही माफिया वृत्ती त्या ठिकाणी झाली आणि त्या माफिया वृत्तीच्यामुळेच यांची जी ताकद जंगलराजच्या रूपानं निर्माण झाली आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. मुली त्या ठिकाणी कुठल्याही मुलीवर नजर टाकली आणि तिला उचलून घेतलं इथपर्यंत त्या ठिकाणी झालं. अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी वक्तव्य आपल्या सन्माननीय सदस्यांनी केलेलं आहे. मला विश्वास आहे की या बीडचं जे काही जंगलराज आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळतात की रेती माफियांचं धुडगस आणि त्याला राजकीय वर्दस आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या निमित्तानं बीड सहित महाराष्ट्रामध्ये ही जी रेती माफियांची जी मस्ती चाललेली आहे तिलाही ब्रेक लावण्यामध्ये आपल्याला यश येईल. आणि या घटनेचं खरं तर सिटिंग जज हायकोर्टाचे 1 नाही 2 जजच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी, ही मागणी पहिलेच मी केजच्या घटनेच्या बाबतची या ठिकाणी मांडतो आहे. परभणीची घटना जे अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं आपल्या राज्याला जे भीमा कोरेगावचं जो कलंक लागलेला होता अध्यक्ष महाराज, तो अजूनही पुसला जात नाही. त्याच्यामध्येही जे बेगुन्हादार होते त्यांच्यावर अजूनही केसेस या महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत. त्याच्यावर एक समिती पण आपण अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस आमचे मित्र देवेंद्र फडणवीस साहेबच होते आणि ते एक समिती बनवली. त्या समितीचा रिपोर्टही अजूनपर्यंत आलेला नाही. महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दलचं हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आदिवासी असेल, दलित असेल, यांच्यावर होणारा अन्याय हा सातत्यानं चालतो आणि परभणीची घटना आपल्याला त्याच पद्धतीनं पाहायला मिळते आहे. अध्यक्ष महाराज, हा जो मनोरुग्ण असलेला जो व्यक्ती ज्यांनी ज्या ठिकाणी संविधान ठेवलं होतं त्याला काचाचं सुरक्षित त्याला काचाच्या याच्यामध्ये सुरक्षित ठेवलं गेलं होतं अध्यक्ष महाराज. त्यांनी काच फोडला अध्यक्ष महाराज आणि त्याच्यात नंतर ते राजघटनेची प्रतिकृती त्या ठिकाणातून काढली आणि त्याला तोडफोड त्या ठिकाणी केली अध्यक्ष महाराज. आणि ती घटना वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, कारण की संध्याकाळची घटना आहे अध्यक्ष महाराज, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचाराचे लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एकत्रित येण्याचं काम सुरू झालं. सुरू झाल्यानंतर अध्यक्ष महाराज
खरं तर पोलिसांनी त्याला, कारण पोलिसाची कुमक त्या ठिकाणी नव्हती त्यावेळेस. अध्यक्ष महाराज, जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे जेव्हा काही महिला गेल्यात त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्याकडे फक्त 2च पोलीस होते अशी माहिती आमच्याजवळ आहे. खऱ्या अर्थानं अध्यक्ष महाराज, जेव्हा असा उद्रेक व्हायला सुरुवात होते तर आपला नियम आहे की जवळपास या उद्रेकाला वेळेसच लोकांचा समजुती घालून नानाभाऊ 8 वाजलेले आहेत, तर आपण ऑनलाईन राहून उद्या कंटिन्यू करावं. माझ्याकडे जी नावं आहेत ती याप्रमाणे आहेत, त्यांना उद्या बोलायची संधी दिली जाईल. श्री संदीप क्षीरसागर, श्री विजयसिंह पंडित, श्री सुनील प्रभू, श्री हेमंत उगले आणि डॉक्टर विश्वजित कदम. उद्या स्पेशल सिटिंग आपण 9:30. ठीक आहे, तुमची नावं ज्यांना अजून बोलायचं आहे त्यांनी आपली नावं द्यावी, त्यांची ऍड केली जातील. पण त्या व्यतिरिक्त अजून उद्या नवीन नावं नाही घेणार. सभा 9:30 देतो. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 ते 10:45 या कालावधीत विशेष बैठक होईल. या बैठकीत अल्पकालीन चर्चा घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता भरेल.